शिरपूर शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे जातनिहाय जनगणना व आरक्षणाची मर्यादा वाढवण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी ॲडव्होकेट कॉम्रेड संतोष पाटील यांच्या नेतृत्वात 18 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांतर्फे देशाच्या राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना प्रांताधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले। या प्रसंगी लाडकी बहीण ही योजना हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला। सदर निवेदन हे प्रांताधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार यांनी स्वीकारले। भारतात 2011 मध्ये जनगणना झाल्यानंतर 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित असताना अद्यापही जनगणना करण्यात आली नसल्याने व आरक्षणाची मर्यादा वाढवावी या प्रमुख मागण्यांसाठी 18 जुलै रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले। त्या अंतर्गत शहरातील प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारण्यात आले। आंदोलनात ॲडव्होकेट कॉम्रेड हिरालाल परदेशी, कॉम्रेड जितेंद्र देवरे, रामचंद्र पावरा, दशरथ शिरसाट, सत्तरसिंग पावरा, गवादीबाई पावरा, वानुबाई पावरा, भरत सोनार, नारसिंग पावरा, अर्जुन कोळी आदी पदाधिकाऱ्यांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज संपूर्ण देशामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी जातीनिहाय जनगणना व्हावी या मागणीसाठी पूर्ण तालुका जिल्हा पातळीवर कम्युनिस्ट पक्षामार्फत आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये जी कम्युनिस्ट पक्षाची जी मागणी आहे की 2011 नंतर जातनिहाय जनगणना या देशामध्ये झाली नाही, 2021 मध्ये व्हायला पाहिजे होती आणि 2011 मध्ये जी जातनिहाय जनगणना झाली त्यानंतर मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या जातनिहाय जनगणनेची अंमलबजावणी झाली नाही। जातनिहाय जनगणना होणे का आवश्यक आहे, कारण की या देशामध्ये जे आपला जो देश आहे त्यामध्ये जात आणि वर्ग यामध्ये देश विभागले गेलेला आहे आणि देशातील खरं मागासवर्गीयांचे प्रमाण किती आहे आणि देशाची आर्थिक अंमलबजावणी होताना, आर्थिक धोरणे होताना खऱ्या अर्थाने गरिबांपर्यंत जो निधी आहे तो जायला पाहिजे। यासाठी हे माप बरोबर आहे की जनगणना ही व्हायला पाहिजे आणि त्यानुसार आपल्या देशामध्ये किती लोकांचे दारिद्र्याचे प्रमाण आहे आणि किती लोक गरीब आहेत याचं खरी परिस्थिती, खरं चित्र तयार होईल। परंतु या देशातील जे केंद्र सरकार आहे आणि जे RSS मनुवादी जी विचारसरणी आहे यामुळे या गोष्टींना विरोध होत आहे। जे 50% वर जे आरक्षणाची मर्यादा आहे ती देखील केंद्र सरकारने हटवायला पाहिजे ही देखील मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे।